नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण विचार करू की तुमचं जे शारीरिक मानसिक स्वास्थ्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. खास करून तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा गेल्या 2-3 महिन्यापासून शत्रू आणि नीच राशीमध्ये भ्रमण करत आहे आणि या महिन्यामध्ये तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये शत्रू राशीमध्ये वक्री असणार आहे. तर त्या अन्वये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकते. खास करून जर का कुठल्या तुम्ही व्याधीने पीडित असाल तर त्याचे जे त्रास आहे ते तुम्हाला या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिसू शकतील. खरं तर जानेवारीच्या जवळजवळ 15 तारखेनंतरच तुम्हाला याचा थोडाफार अनुभव आलेला असेल. तर तशाच प्रकारची काही परिस्थिती या महिन्यामध्ये सुद्धा दिसून येईल. काळजी करू नका. या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं सहन करायचं आहे. साधारण मार्चपासून या गोष्टीमध्ये किंवा या परिणामांमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल दिसून येईल. तर साधारण शारीरिक आणि मानसिक त्रास हे या महिन्यात थोडेसे जास्त दिसून येतील. परंतु भावनातीत होऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र या महिन्यात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जो तुमचा आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर 2 ग्रह ते सध्या तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. एक आहे गुरु, दुसरा आहे बुध. ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे. 4 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. आणि जो बुध आहे तो तुमच्या तृतीयातून चतुर्थ स्थानामध्ये दिनांक 12 तारखेला येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर ते जे तुमचं आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात काळजी करू नका. गेल्या साधारण 3-4 महिन्यापासून तुम्ही बघितलेलं असेल की आर्थिक बाबतीमध्ये पैशाच्या संदर्भात गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या. म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हत्या. खास करून जी तुम्ही मेहनत करत होता की ज्या प्रमाणात तुम्ही अपेक्षा केलेली होती त्या प्रमाणात गोष्टी होत नव्हत्या. थोडासा विलंब लागत होता. कित्येक वेळा पैशाच्या संदर्भातले काही वेगळे सुद्धा अनुभव तुम्हाला आलेले असतील. या बाबतीमध्ये काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यानंतर जो कालावधी येईल तो तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. तुमची अडकलेली येणी असतील ती व्यवस्थितपणे वेळेवरती येतील. पैशाच्या संदर्भात पैशाचा जो ओघ आहे किंवा पैसे येणं, प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा या महिन्याच्या साधारण 7-8 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्याच्यामुळे आर्थिक चणचण या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः घरातले जे व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात चांगलं राहील. काळजी करू नका. त्या संदर्भात कुठलेही वेगळे विचित्र अनुभव येणार नाहीत. फक्त या दरम्यान या महिन्यामध्ये थोडंसं जर का तुम्हाला कुठे फिरणं वगैरे जायचं असेल किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तर त्या संदर्भात थोडी काळजी करायला हवी. खरं तर या महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं ॲक्टिव्ह जास्त राहणार आहात. परंतु स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यात तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते अतिशय चांगलं राहणार आहे. खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित येणार आहे. त्यामुळे तशी काही काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो महिना गेल्या 3-4 महिन्यामध्ये थोडेसे तुम्ही त्रास अनुभवलेले असेल, थोडासा स्ट्रेससुद्धा आलेला असेल. या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कमी होतील. अजिबात काळजी करू नका. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारण 3 महिन्यापासून गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात ताणले गेलेले होते आणि त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास समोर येत होते. या महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यानंतर गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृश्चिक राशीचे जे विवाहसुख तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता खूप चांगली गोष्ट आहे की या महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यानंतर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे ते स्थळं येणं, स्थळं पसंत पडणं किंवा एंगेजमेंट होणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या घटना तुम्हाला या महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यानंतर निश्चित अनुभवास येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी करू नका. गेल्या साधारण 10-15 दिवसामध्ये किंवा साधारणतः फेब्रुवारीच्या 14-15 तारखेपर्यंत थोडंसं तुम्हाला जाणवेल की आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत. वरिष्ठांबरोबर थोडेसे खटके उडत आहेत किंवा सहकर्मी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा काही नीटचं आपलं चाललेलं आहे. काळजी करू नका. या महिन्याचा साधारण 16 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्याच्यातून तुम्ही बऱ्याच प्रमाणात बाहेर पडणार आहात आणि स्ट्रेस टेन्शन जे काही थोडेसे जमा झालेले होते कार्यक्षेत्राच्या संदर्भात ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होते. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टीची थोडी काळजी घ्यायला हवी. ती म्हणजे एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचे जे स्पेंडिंग्स आहेत, तुमचे जे खर्च आहेत त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या गोष्टी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याच्या
1 तारखेला तुमच्या पंचम स्थानामध्ये शुक्र, राहू आणि नेपच्यूनची युती होणार आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल, गैरसमज होऊ शकेल, गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होऊ शकेल, परंतु हा जो कालावधी आहे तो साधारण 2-3 दिवसाचाच असणार आहे. म्हणजेच साधारण 1, 2, 3 तारखेपर्यंत थोडासा याचा प्रभाव जाणू शकेल. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या तृतीय स्थानांमध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संबोध, त्यामुळे त्याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे 3 तारखेच्या आसपासचा. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे, त्याबरोबर तुमच्या चतुर्थातला जो शनी आहे हा त्रिकोण योग होणार आहे. घरातल्या बऱ्याचशा कुरबुरी या दरम्यान कमी होतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संबोधत. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण जर काय तुम्हाला उपाय करायचे असतील किंवा वास्तूच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे असेल, नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा उपाय करायचे असेल, तर त्या संदर्भामध्ये दिनांक 9 तारखेच्या आसपासचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या चतुर्थात येईल, त्याबरोबर जो मंगळ तुमच्या अष्टमात असेल, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस त्याचप्रमाणे या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं, त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. तर त्यान्वये साधारण या महिन्याच्या 12 आणि 27 तारखेला कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार, विवादात जाणं अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.